साड्या पेटवण्याच्या वादावरून जालना जिल्ह्यातल्या महायुतीच्या नेत्यांमध्ये टीकेचा भडका उडतोय। निवडणूक तोंडावर असताना भाजपच्या रावसाहेब दानवेंनी शिंदेगडाचे मंत्री अब्दुल सत्तार आणि नेते अर्जुन खोतकरांवर जहरी टीका केलेली आहे। काय आहेत त्यामागची कारणं पाहूया। बायका आमच्या आणि साड्या त्याच्या, असा कोण स्वाभिमानी माणूस साडी घेणार आहे? रावसाहेब दानवे कच्च्या गोट्या खेळलेला माणूस नाहीये, चांगल्या चांगल्याचे मुडगे पाडले। जालन्यात महायुतीच्या धर्मात भाजपच्या रावसाहेब दानवेंच्या जहरी टीकेची ठिणगी पडली। शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडच्या एका गावात साड्या वाटप केलं। एका व्याख्यानावरून साडी वाटपाच्या कार्यक्रमाला हिंदू मुसलमान मुद्दा जोडला गेला आणि गावकऱ्यांनी त्या साड्यांची होळी केल्यानंतर बायका आमच्या आणि साड्या त्यांच्या, स्वाभिमान आहे की नाही अशा शब्दात दानवेंनी टीका केली। आता अब्दुल सत्तार बद्दल मी बोलणं, बायका आमच्या आणि साड्या त्याच्या, असा कोण स्वाभिमानी माणूस साडी घेणार आहे? बायका आमच्या आहेत आणि साड्या त्याच्या आहेत। मला नाही वाटत कोणी स्वाभिमानी माणूस त्याची साडी घेईल। आणि साड्या का वाटतो? एवढ्या वर्षात कधी वाटल्या नाही, आत्ता कशी वाटणं चालल्या? लालूच दाखवून चालली का? कपड्यांना लालूच दाखवून चालली। दुसरीकडे जालन्यातील शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावरही दानवेंनी टीका केली आहे। माहितीनुसार यंदा जालना विधानसभेसाठी रावसाहेब दानवे आपले बंधू भास्कर दानवे यांच्यासाठी इच्छुक आहेत। त्यासाठीच दानवेंनी फिल्डिंग सुरू केल्याचंही बोललं जात आहे। त्यातच लोकसभेला महायुतीत असूनही सिल्लोडचे अब्दुल सत्तार आणि जालन्याच्या अर्जुन खोतकर यांनी दानवेंविरोधात काम केल्याची शंका त्यांच्या समर्थकांना आहे। त्याचीच परिणती आता विधानसभेतही दिसू लागली आहे। पण आपल्याकडे काही महाभाग माझ्यामुळे हरला ही म्हणून राहिला, ही बी एक कमाल झाली। म्हणजे उच्चांक आहे, त्यांचा सत्कार केला पाहिजे। काही म्हणते मागच्या लोकसभेचं आता फेडलं, आता पुन्हा एकत्र लढले पाहिजे, पुढच्या लोकसभेचं पाहू। अशाना चालणारे रावसाहेब दानवे कच्च्या गोट्या खेळलेला माणूस नाहीये, चांगल्या चांगल्याचे मुडगे पाडले। आता मोठे माणसं आहेत, ते काही करू शकतात। आपण बघितलं नाही का आता काय केलं त्यांनी? मोठे माणसं आहेत, ते काही करू शकतात। अगोदरच 3 जागा भारतीय जनता पक्षाला जिल्ह्यामध्ये आहेत। 4थी जागा त्यांनी घनसावंगी मागितली, 5वी जागा त्यांनी जालना मागितली। या जिल्ह्यात किती जागा आहेत? मग 5वी जागा त्यांना द्यायच्या, मित्र पक्षाने काय करायचं? दत्ता कानवटे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।